वेवलेंथ, वेव्ह नंबर, फ्रिक्वेन्सी, एम्प्लिट्यूड यासारखे क्वेश्चन एक्झाम मध्ये वारंवार विचारले जातात आणि यामध्ये तुमचा कन्फ्युजन होत असेल, गोंधळ उडत असेल तर तुम्ही योग्य व्हिडिओ पाहत आहात. या व्हिडिओच्या शेवटला मी प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेतलेला आहे, तो तुम्हाला नक्की सॉल्व्ह होणार जर हा व्हिडिओ न स्किप करता तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात तर. नमस्कार विद्यार्थी मित्रो, कसे काय अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. स्वागत आहे तुमचं पृथ्वी सर केमिस्ट्री या युट्यूब चॅनलवर. चला तर मग स्टार्ट करू. ड्युअल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. आता बघा नावानुसारच ड्युअल नेचर म्हणजे काय? दोगलापण. ऐकला असेल शब्द दोगलापण म्हणजे दोन नेचरचा माणूस. त्याच पद्धतीने इथं पण काय आहे? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मध्ये दोन नेचर आहेत. दोन नेचर कोणकोणते आहेत? तर वेव्ह नेचर आणि पार्टिकल नेचर. वेव्ह नेचर मध्ये कोणकोणते येते बघा? रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इंटरफरन्स, डिफ्रॅक्शन या ज्या प्रॉपर्टीज आहेत या प्रॉपर्टी आपण प्रूव्ह करू शकतो युझिंग वेव्ह नेचर. पण काही अशा प्रॉपर्टीज आहेत जसं की ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे, प्लँक्स क्वांटम थिअरी आहे किंवा फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत या आपण वेव्ह नेचरनं प्रूव्ह करू शकत नाही, त्यालाच आपण पार्टिकल नेचरनं प्रूव्ह करतो. मग यावरून आपल्याला समजलं की जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे यामध्ये दोन नेचर आहेत. कोणकोणते? वेव्ह आणि पार्टिकल नेचर. मग आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे, त्याच्या आधी रेडिएशन म्हणजे काय हे माहिती पाहिजे. तर वेव्ह नेचर आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार आहे. मग बघा रेडिएशन म्हणजे काय? रेडिएशन म्हणजे सिंपल. आता तुम्ही ऐकलं असेल की एखाद्या प्लांट मध्ये रेडिएशन लीक झालं किंवा कोणतं तरी रेडिएशन बाहेर पडत आहे. रेडिएशन म्हणजे सिंपल गोष्ट आहे, एनर्जीचं ट्रान्सफॉर्मेशन किंवा एनर्जीचं इमिशन किंवा एनर्जीचं प्रोपॅगेशन एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट पर्यंत नेणं युझिंग किंवा कोणत्या तरी फॉर्म मध्ये, म्हणजे वेव्हच्या फॉर्म मध्ये असेल, पार्टिकलच्या फॉर्म मध्ये असेल, रेच्या फॉर्म मध्ये असेल, हे जे ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी आहे एका पॉइंटवरून दुसऱ्या पॉइंटवर, यालाच आपण रेडिएशन असतो. मग आता तुम्ही म्हणाल की सर रेडिएशन दिसतं का? तर रेडिएशन सहसा दिसत नाहीये. जेवढे पण सगळे वायरलेस गोष्टी आहेत त्या सगळ्या वायरलेस गोष्टी रेडिएशन थ्रू काम होत आहेत. म्हणजेच काय? आता समजा मी हा ब्लूटूथचा माईक यूज करत आहे. हा माईक इथून तिथपर्यंत म्हणजे कॅमेरापर्यंत जे पाठवत आहे सिग्नल्स, ते सिग्नल्स पाठवण्यासाठी पण रेडिएशनचा यूज होत आहे. आपण मोबाईल फोनवरती कॉल करतो, एक ठिकाणाहून करतो दुसऱ्या ठिकाणी पिकअप केला जातो, हे पण काम रेडिएशन थ्रू होत आहे. म्हणजे भरपूर ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी म्हणायला अडचण नाहीये, रेडिएशनचा यूज केला जातो. आणि रेडिएशन मेनली कोणतं आहे? तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा यूज केला जातो. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणजे काय? तर सिंपल आहे बघा. एखादा चार्ज पार्टिकल जर मुवमेंट करत असेल तर तो मुवमेंट करत असताना जो रेडिएशन बाहेर टाकतो किंवा जी एनर्जी इमिट करतो त्या एनर्जीचं प्रोपॅगेशन किंवा ट्रान्समिशन, त्यालाच आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणणार आहे. क्लिअर आहे का? मग ते जे पार्टिकल आहे तो मुवमेंट करत असताना कोणत्याही मॅटर मधून ट्रॅव्हल करू शकतो किंवा इलेक्ट्रिकल डिस्टर्बन्स असणाऱ्या किंवा मॅग्नेटिक डिस्टर्बन्स असणाऱ्या एखाद्या फील्ड मधून जाऊ शकतो. याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन असं म्हणणार आहे. क्लिअर असेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन? तर चला पुढच्या पॉईंटकडे वळू. म्हणजेच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत. काय प्रॉपर्टीज आहेत बघा, इथे 4 प्रॉपर्टीज मी ऑलरेडी लिहिलेल्या आहेत. तर सगळ्यात पहिली प्रॉपर्टी आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जे आहे ते जर व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करत असेल तर त्याची व्हेलॉसिटी जी आहे ती काय असते? कॉन्स्टंट असते. ती व्हेलॉसिटी किती आहे बघा? 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजेच स्पीड ऑफ लाईट एवढी. ओके, लाईटचं स्पीड पण एवढंच आहे. सेकंड प्रॉपर्टी आहे डू नॉट रिक्वायर एनी मीडियम टू ट्रॅव्हल इट ऑर प्रोपॅगेट इट. म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला कोणतंही मीडियमची गरज नाहीये. म्हणून सॅटेलाइट मध्ये आपल्याला जाण्यासाठी बघा की मध्ये जो स्पेस येतो ज्यामध्ये काही मीडियम वगैरे नाहीये, तो तिथून पण ते ट्रॅव्हल करू शकतो. आणि इथं लिहिलेलं आहे की व्हॅक्यूम मधून ट्रॅव्हल करू शकतो, म्हणजे मीडियमची काही गरज नाहीये, ते कोणत्याही मीडियम मधून आणि व्हॅक्यूम मधून सुद्धा ट्रॅव्हल करू शकतं. नेक्स्ट, थर्ड नंबर. आता इथं मी एक डायग्राम दिली, याचं एक्सप्लेनेशन मी आधी देतो. बघा इथं काय डायग्राम आहे, तर काही वेव्हज मी इथं काढलेले आहेत. तो एक जी वेव्ह आहे ही एक्स वाय प्लेन मध्ये आहे. समजा ही एक्स ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिस आहे. एक्स वाय प्लेन मध्ये काय आहे? हे ब्लॅक मध्ये जे दिलेलं आहे ती वेव्ह आहे. ही वेव्ह कोणती आहे? तर इलेक्ट्रिक फील्ड आहे. आणि त्यानंतर ही जर एक्स ऍक्सिस असेल तर ही समोर जी तुमच्याकडे येत ही काय आहे? झेड ऍक्सिस आहे. मग या झेड ऍक्सिस आणि एक्स ऍक्सिस वरती म्हणजे या प्लेन वरती काय आहे? अजून एक वेव्ह काढली आहे, ती रेड कलर. ठीक आहे. सो रेड कलर वाली वेव्ह जी आहे ती कोणती आहे? मॅग्नेटिक फील्ड. ही इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकाला बघा 90 डिग्री मध्ये आहे, बरोबर आहे का? तो हे जे आहे याला 90 डिग्री मध्ये आहे. मग हे जर 90 डिग्री मध्ये असेल तर या दोघांनाही 90 डिग्री मध्ये, म्हणजे या पद्धतीने समजा हे याला काय आहे? 90 डिग्री मध्ये आहे आणि या दोघांनाही 90 डिग्री मध्ये ही डायरेक्शन आहे, म्हणजे या डायरेक्शन मध्ये काय होणार आहे? डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन असणार आहे. म्हणजे या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मूव्ह करणार आहे. ओके, सो सिंपल आहे. हे तुम्ही स्टेटमेंट मध्ये पण लिहू शकता. काय लिहू शकताय? की इलेक्ट्रिक फील्ड किंवा डिस्टर्बन्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड जो आहे तो परफेक्टली
90 डिग्री कुणाच्या असणार आहे किंवा परपेंडिक्युलर कुणाच्या असणार आहे, मॅग्नेटिक फील्डच्या. आणि या दोघांना परपेंडिक्युलर जे असणार आहे ते काय असणार आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन असणार. ओके, स्टेटमेंट मध्ये तुम्ही करू शकता, काय अडचण नाही आहे. ओके, सो बेस्ट आहे की या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ही डायरेक्शन जी आहे ती कशाची आहे, मॅग्नेटिक फील्डची, ही डायरेक्शन इलेक्ट्रिक फील्डची, आणि त्याच्या या दोघांच्या डायरेक्शनच्या समोर जी आहे ती काय आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. किंवा असंही लक्षात ठेवू शकता, ही डायरेक्शन जी आहे ती इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही डायरेक्शन जी आहे ती मॅग्नेटिक फील्ड आहे, आणि या दोघांच्या सोबत हे जो वेव्हज आहेत या वेव्हज अशा येत असतील तर या डायरेक्शनला आपण ज्यावेळी मूव्ह करणार आहे, ही डायरेक्शन जी असणार आहे ती कशाची असणार आहे, डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन. सिंपल आहे, काय अडचण नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. त्यानंतर लास्ट काय बघा, लार्ज रेंज ऑफ वेव्हज म्हणजे काय, की ह्या ज्या वेव्हज आहेत त्या इतक्या लार्ज रेंज मध्ये होत्या की यांना आपल्याला सेपरेट परत काय करायला लागलं, डिफरन्शिएट करावं लागलं. सो याला आपण डिफरन्शिएट केलं ऑन द बेसिस ऑफ फ्रिक्वेन्सीज आणि ऑन द बेसिस ऑफ वेव्हलेंथ. आता फ्रिक्वेन्सी काय आहे, वेव्हलेंथ काय आहे, हे वेव्ह प्रॉपर्टीज मध्ये आपण समोर बघणारच आहे, काय अडचण नाही आहे. जर तुम्हाला त्यामध्ये शंका असेल की फ्रिक्वेन्सी नेमकं काय असतं, वेव्हलेंथ नेमकं काय असतं, वेव्ह नंबर नेमका काय आहे, तर याच्यानंतर आपण ते बघणार आहे, डिस्कस करणार आहे. सो व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच पाहायला. हे नोट डाऊन करून घ्या, मग आपण पुढचा व्हिडिओ कंटिन्यू. वेव्हलेंथ, वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी यामधलं रिलेशन आणि बाकी सगळ्या गोष्टी तर बघायच्याच आहेत. पण आताच आपण लास्टची प्रॉपर्टी जी बघितली, ज्यामध्ये आपण बघितलं की लार्ज रेंज जी आहे ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची आहे. त्या लार्ज रेंजला आपण डिफरन्शिएट केलं होतं वेगवेगळ्या वेव्हलेंथनं, वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीजनं. त्याचा जो ग्रुप आहे त्याला आपण स्पेक्ट्रम म्हणतो. म्हणून आपल्याला आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बघायचं आहे. म्हणजे इथं ज्या तुम्हाला माझ्या बॅक साईडला इथं सगळ्या जे दिसत आहेत रेडिएशन, या सगळ्या रेडिएशन आपल्याला माहित आहेत की प्रेझेंट आहेत. पण या रेडिएशन सगळ्याच्या सगळ्या काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहे. याचा सिक्वेन्स तुम्हाला असाच लक्षात ठेवायचा आहे. आता सिक्वेन्स असाच का लक्षात ठेवायचा आहे, याच्या मागचं पहिला रिझन ऐकून घ्या, मग सिक्वेन्स आपण लक्षात ठेवूया. म्हणजे काय बघा, की यामध्ये सिक्वेन्स मध्ये आपण सिक्वेन्स लावलेला आहे अकॉर्डिंग टू वेव्हलेंथ. हळूहळू इकडे तुम्ही जाल तशी वेव्हलेंथ वाढत आहे, हळूहळू तुम्ही इकडे जसं जाल तशी फ्रिक्वेन्सी जी आहे ती कमी होत जाणार आहे. म्हणजे बघा सिंपल, फ्रिक्वेन्सी या साईडला जसं जसं तुम्ही मूव्ह व्हाल तसं तसं काय होणार आहे, कमी होणार आहे. सो डिक्रीज होणार आहे. आणि जसं जसं तुम्ही या साईडला मूव्ह होत जाल तसं तसं वेव्हलेंथ जी आहे ती काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ असा झाला, इकडे इन्क्रीज होत आहे म्हणजे सगळ्यात शेवट हा आला, म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी वेव्हलेंथ जी आहे ती मॅक्सिमम आहे. आणि सगळ्यात शेवट इकडे आलो म्हणजे इकडे किती आहे, डिक्रीज होत आहे, म्हणजे सगळ्यात मॅक्सिमम इथं असणार आहे फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी मॅक्सिमम आली, इथं वेव्हलेंथ मिनिमम आली. आणि याच्या उलट इथं वेव्हलेंथ मॅक्सिमम आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, मिनिमम असणार आहे. ओके, मग हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणजे क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो, तुम्ही म्हणाल की शेवटचं फक्त लक्षात ठेवा सर, सगळं काय लक्षात ठेवायचं आहे. कारण क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं, मायक्रोवेव्ह, व्हिजिबल, युव्ही, एक्सरे यापैकी सांगा सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी कुणाची आहे. मग तुम्हाला सिक्वेन्स माहिती असेल तरच तुम्ही सांगू शकता की जास्त फ्रिक्वेन्सी म्हणजे या साईडला सांगायचं आहे एक्सरेची असणार आहे. सो असं सांगण्यासाठी तुम्हाला सिक्वेन्स पाठ करावी. सिक्वेन्स बघा, तुम्ही म्हणाल की आता सिक्वेन्स पाठ करायचा आहे म्हणजे तुम्ही काहीतरी ट्रिक द्या, तर ट्रिक नेहमी नेहमी नाही दिली जाणार. कारण ट्रिकनं काय होईल, एवढ्या सगळ्या ट्रिक्स होतील की ट्रिक लक्षात ठेवण्यासाठी अजून एक ट्रिक द्यावी लागेल. सो असं अजिबात नाही करायचं आपल्याला. सो हा जो चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या. लिहून घेतल्यानंतर तुम्हाला हे ऑटोमॅटिकली काय होईल, पाठ होऊन जाईल. 2-3 वेळा म्हणा. आता माझ्यासोबत म्हणू शकता तुम्ही, काय अडचण नाही. सगळ्यात पहिला बघा, गॅमा रेज आहे, एक्स रेज आहे, युव्ही आहे, व्हिजिबल आहे, IR आहे म्हणजे इन्फ्रारेड आहे, त्यानंतर मायक्रोवेव्ह आहे, त्यानंतर रेडिओ वेव्ह आहे. सिंपल आहे, काय अडचण नाही. या पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता व्हिजिबल जो स्पेक्ट्रम आहे, व्हिजिबल म्हणजे माहिती आहे आपल्याला, जो इंद्रधनुष्य दिसत आहे, सगळे रंग दिसत आहेत, त्याला आपण व्हिजिबल स्पेक्ट्रम असं म्हणतो. सो तो व्हिजिबल स्पेक्ट्रम जो आहे तो आपल्याला माहिती आहे की विबग्युअर या पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो. व्ही म्हणजे व्हायोलेट आहे, आर म्हणजे रेड आहे, बाकी सगळे कलर तुम्हाला माहिती आहेत, काय अडचण नाही. याच्यामध्ये फक्त तुम्हाला जर लक्षात ठेवता आलं तर वेव्हलेंथ लक्षात ठेवत चला. सो याची 400 नॅनोमीटर आहे, तर याची 750 नॅनोमीटर इतका आहे. ठीक आहे, तो 400 नॅनोमीटर पासून 750 नॅनोमीटर इथपर्यंत जे आहे ते व्हिजिबल रिजन आपल्याला भेटणार आहे. ओके, सो या पद्धतीनं हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. परत एकदा मी म्हणत आहे, माझ्या पाठोपाठ तुम्ही म्हणा, गॅमा रेज, एक्स रेज, युव्ही रेज, व्हिजिबल, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह आणि रेडिओ वेव्ह. ओके, क्लिअर आहे का? हे नोट डाऊन करून घ्या. जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघत आहे, तो पॉईंट आपण स्टार्ट करू. म्हणजेच वेव्हलेंथ, वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी. जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया आपण वेव्हलेंथ, वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी. ओके, आता सगळ्यात पहिला बघा, या कॅरेक्टरिस्टिक्स ज्या आहेत वेव्हलेंथ, वेव्ह नंबर आणि फ्रिक्वेन्सी, यामध्ये काय आहे. सगळ्यात पहिला मी वेव्हलेंथ लिहिलेला आहे.
आता इथे एक वेव्ह ड्रॉ केलेली आहे बघा, जसं याचं नाव आहे त्याच पद्धतीने काम आहे. व्हायब्रेटिंग सोर्स आहे जिथून वेव्ह स्टार्ट झालेली आहे. ही जी वेव्ह आहे ती काय करणार आहे, एका स्पेसिफिक अमाऊंट मध्ये येणार आहे. म्हणजे काय, वेव्ह ही कॉन्स्टंट येत आहे, म्हणजे यापेक्षा जास्त नसणार आहे किंवा यापेक्षा खाली कमी नसणार आहे. हे पॉइंट्स आहेत. हे जे पॉइंट्स आहेत या पॉइंट्सना नाव आहे, जे जास्त नाही म्हणजे एकदम हायेस्ट पॉइंट आहे त्याला आपण क्रिस्ट म्हणतो, आणि जो लोएस्ट पॉइंट आहे त्याला आपण ट्रफ म्हणतो. ठीक आहे. सो क्रिस्ट आणि ट्रफ या दोघांच्या मध्ये जे आहे ती वेव्ह काय होत जाणार आहे, चालत राहणार आहे. ओके, एनर्जीच्या डायरेक्शन मध्ये. आता नेक्स्ट, आता या दोघांमध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आपण वेव्हलेंथ म्हणतो. ही डेफिनेशन झाली. म्हणजे थोडक्यात नावानुसार कसं लक्षात ठेवायचं आहे, एका वेव्हची लेंथ म्हणजे वेव्हलेंथ आहे. म्हणजे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत घ्या, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत घ्या. पण सांगताना डेफिनेशन मध्ये आपण असं सांगू शकत नाही की त्या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत, काहीतरी पॉइंटला नाव पाहिजे. म्हणून आपण इथं काय केलेलं आहे, दोन क्रिस्ट मधलं डिस्टन्स किंवा दोन ट्रफ मधलं डिस्टन्स म्हणजे त्याला आपण काय म्हणणार आहे, वेव्हलेंथ असं म्हणणार आहे. ओके, डेफिनेशन तर विचारली जाणार नाही, फक्त आपल्याला माहित पाहिजे की एका वेव्हची लेंथ म्हणजे काय आहे, वेव्हलेंथ आहे, जी की सेंटीमीटर मीटर मध्ये कशातही आपण मेजर करू शकतो, कारण लेंथच आहे. ठीक आहे. सेकंड नंबर पॉइंट वर या, वेव्ह नंबर. आता वेव्ह नंबर म्हणजे काय बघा, की नंबर ऑफ वेव्ह इन युनिट लेंथ. आता युनिट लेंथ म्हणजे एक, एकामध्ये किंवा युनिट मध्ये एका किती लेंथ म्हणजे किती वेव्ह बसतात त्याला आपण वेव्ह नंबर असं म्हणणार आहे. म्हणजे मी जर असं लिहिलं बघा, एका वेव्हची लेंथ जी आहे ती काय होती, लॅम्बडा एवढी होती. आपल्याला काढायचं काय आहे, एका एक युनिट मध्ये किती वेव्ह बसतात हे आपल्याला काढायचं आहे. ओके, तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्हाला भेटेल बघा 1 इंटू लॅम्बडा इंटू एक्स म्हणजे 1 बाय लॅम्बडा. सो हा फॉर्म्युला अशा पद्धतीने आलेला आहे. डेरिव्हेशन कसं आहे काय लक्षात ठेवायची गरज नाही, किंवा कसं काढले काय घेणं देणं नाहीये. डायरेक्ट लक्षात ठेवा, न्यू बार म्हणजे वेव्ह नंबर इज इक्वल टू 1 बाय लॅम्बडा किंवा लॅम्बडा इज इक्वल टू 1 बाय न्यू बार. हे एकमेकाच्या उलटे आहे. ठीक आहे, बस एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता बऱ्याच वेळेला ज्यावेळी युनिट सेंटीमीटर इनवर्स, मीटर इनवर्स किंवा दुसरे कुठले युनिट्स येतात त्यावेळी नवीन एक युनिट इन्व्हेंट झालेला आहे, अँगस्ट्रॉम. सो एक अँगस्ट्रॉम म्हणजे 10⁻⁻10 मीटर, 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁹ मीटर. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. सो हे अँगस्ट्रॉम आणि नॅनोमीटर हे युनिट्स आपल्याला मॅक्सिमम ठिकाणी बघायला मिळतील ज्यावेळी पण क्वेश्चन तुम्हाला वेव्हलेंथ वेव्ह नंबर वाले येते. ठीक आहे, सिंपल आहे, कन्व्हर्जन नुसार सॉल्व्ह करायचं आहे. एक फॉर्म्युला आला आपल्याला भेटला की न्यू बार इज इक्वल टू 1 अपॉन लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय बघा, नंबर ऑफ वेव्ह पास थ्रू अ सिंगल पॉइंट इन 1 सेकंड. एका सेकंड म्हणजे समजा आता हा पॉइंट आहे, या पॉइंट पासून मी काय केलं, इकडून आता वेव्ह ज्या आहेत त्या पास करायला स्टार्ट केल्या. मग इकडून वेव्ह पास करत असताना तुम्हाला दिसत आहे की इकडे नंबर ऑफ वेव्ह जात आहेत. मग आपण 1 सेकंद बरोबर टायमर लावून बघितलं की इकडे किती वेव्ह पास झालेल्या आहेत. जेवढ्या नंबरच्या वेव्ह पास झालेल्या आहेत त्याला आपण फ्रिक्वेन्सी असं म्हणणार आहे. कळालं का? म्हणजे एका सेकंड मध्ये ज्या नंबर ऑफ वेव्ह गेल्या ती फ्रिक्वेन्सी झाली. त्याला दुसरं पण नाव आहे नंबर ऑफ सायकल्स पर सेकंड. म्हणजे एका सेकंड मध्ये जेवढ्या सायकल पास झाल्या त्याला आपण काय म्हणणार, फ्रिक्वेन्सी म्हणणार आहे. याचं युनिट काय आहे, पर सेकंड. म्हणजे प्रत्येक टाइम नुसार आहे, म्हणजे पर सेकंड हे झालं त्याचं युनिट, आणि याला हर्ट्ज असं सुद्धा म्हटलं जातं, HZ यांना डिनोट केलं जातं. हे दोन युनिट्स काय आहेत, सेमच आहेत. हे नोट डाऊन करून घ्या. यानंतर इम्पॉर्टंट ज्यावरून मॅक्सिमम क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, रिलेशन बिटवीन वेव्हलेंथ अँड फ्रिक्वेन्सी, हे आता आपल्याला बघायचं आहे. नोट डाऊन करून घ्या, मग आपण ते बघू. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे टाइम पिरियड. आता टाइम पिरियड म्हणजे काय, सिंपल आहे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे की एका वेव्हला कंप्लीट होण्यासाठी जेवढा टाइम लागत आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, टाइम पिरियड. मग त्या वेव्हलाच आपण काय म्हणू शकतो, कंप्लीट सायकल म्हणू शकतो. म्हणजे इथून इथपर्यंत जाण्यासाठी जेवढा टाइम लागणार त्याला आपण काय म्हणणार, टाइम पिरियड म्हणणार. सिंपल. आता इथं बघा सॉल्व्ह पण केलेला आहे. टाइम पिरियड इज इक्वल टू 1 बाय न्यू म्हणू शकता किंवा न्यू इज इक्वल टू 1 बाय टी म्हणू शकता. हे पण सिंपल. जसा आपण न्यू बार वाला आणि वेव्हलेंथ वाला जो घेतला होता त्याच्याच नुसार हे सॉल्व्ह करू शकता, काय अडचण नाही. म्हणजे काय, एक कंप्लीट सायकल करण्यासाठी लागत आहे टाइम टी, आणि न्यू एवढ्या नंबर ऑफ सायकल्स जात आहेत एका सेकंड मध्ये. सो क्रॉस मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला या पद्धतीने रिलेशन भेटून जाईल. ठीक आहे, सो सिंपल आहे. नेक्स्ट, व्हेलॉसिटी. आता बघा इथून आपल्याला रिलेशन भेटणार आहे ज्याची आपल्याला गरज आहे. ठीक आहे, सो बघा सगळ्यात पहिला व्हेलॉसिटी मध्ये डिस्टन्स अपॉन टाइम आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, काय अडचण नाही. हो बघा यामध्ये डिस्टन्स म्हणजे काय, वेव्ह न कंप्लीट केलेलं डिस्टन्स. आता मी एक कंप्लीट वेव्ह घेतो, एका कंप्लीट वेव्ह साठी. आता व्हेलॉसिटी तुम्ही म्हणाल की इथं सर सी का घेतलेली आहे, तर सी व्हेलॉसिटी यासाठी घेतलेली आहे कारण आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ज्या आहेत त्या सगळ्या वेव्ह ज्या आहेत त्या काय होणार आहेत, स्पीड ऑफ लाईट न मूव्ह करणार आहेत. त्यामुळे मी सी घेतलेला आहे, स्पीड ऑफ लाईट. सो आता इथं जर मी या पद्धतीने स्पीड ऑफ लाईट सी इज इक्वल टू डिस्टन्स लॅम्बडा आणि टाइम पिरियड, एका वेव्हला कंप्लीट होण्यासाठी लागणारा टाइम पिरियड म्हणजेच काय आहे, टी आहे. म्हणजे डिस्टन्स आलं लॅम्बडा अपॉन टाइम पिरियड आला टी.
सो याच गोष्टीला मी असं लिहू शकतो का लॅमडा इंटू 1/t. ठीक आहे, 1/t म्हणजेच काय आहे बघा, फ्रिक्वेन्सी. म्हणजे या गोष्टीला मी असं लिहू शकतो सी इज इक्वल टू लॅमडा इंटू न्यू. ओके, म्हणजेच याच्यावरून तुम्हाला दोन फॉर्म्युले भेटतील जे की इम्पॉर्टंट आहेत. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा किंवा लॅमडा इज इक्वल टू सी बाय न्यू. बघा, न्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा और लॅमडा इज इक्वल टू सी बाय न्यू. ओके, तर हे दोन फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावेच लागणार आहेत, कारण एक्झाम मध्ये याच्यावरून भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, सो आपण यानंतर याच्यावरचे क्वेश्चन्स बघायचे आहे. लास्ट पॉइंट आहे बघा, एम्प्लिट्यूड. आता एम्प्लिट्यूड म्हणजे काय, सिंपल. आता एखादी वेव्ह जर बघितला तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी सिंपल सेम असतील तरी सुद्धा एम्प्लिट्यूड वर केल्या शकतात. एम्प्लिट्यूड म्हणजे त्याची साईज. थोडक्यात हे जे दिसत आहे ही एक वेव्ह आहे, दुसरी वेव्ह समजा याच्यापेक्षा मोठी असेल, याच्यापेक्षा लहान असेल, तर लहान वेव्ह मोठी वेव्ह हे सांगण्यामागचं रिझन जे आहे ते कोण देणार आहे आपल्याला, एम्प्लिट्यूड देणार आहे. म्हणजे थोडक्यात बघा, हे जे डिस्टन्स आहे कसल्याचं, हाईट ऑफ क्रिस्ट किंवा डेप्थ ऑफ ट्रफ, कारण दोन्हीकडे काय असतं सेमच असतं, त्यामुळे काय अडचण नाही. सो हाईट ऑफ क्रिस्ट किंवा डेप्थ ऑफ ट्रफ जे आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, एम्प्लिट्यूड म्हणणार आहे. एम्प्लिट्यूड आपल्याला माहिती सांगणार आहे की इंटेन्सिटी, इंटेन्सिटी किती हार्ड आहे त्याची हे सांगण्याचं काम काय आहे, एम्प्लिट्यूडचं. क्लिअर आहे का? तो सगळ्या वेव्ह प्रॉपर्टीज आपण कंप्लीट केलेल्या आहेत. हे दोन फॉर्म्युले जास्त इम्पॉर्टंट आहेत. हे दोन फॉर्म्युले आपल्याला पाठच पाहिजेत. न्यू इज इक्वल टू सी बाय लॅमडा आणि लॅमडा इज इक्वल टू सी बाय न्यू. ओके, हे नोट डाऊन करून घ्या. मग यानंतर आपण याच्यावरचे क्वेश्चन सोल्व. ठीक आहे, पहा तर इझी क्वेश्चन पासून सुरुवात करूया, काय अडचण नाही. कॅल्क्युलेट द फ्रिक्वेन्सी फॉर रेडिएशन हॅव्हिंग 600 नॅनोमीटर वेव्हलेंथ इज. आता 600 नॅनोमीटर जर याची वेव्हलेंथ असेल तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची आहे. आता घेताना मी मुद्दामून क्वेश्चन असा घेतलेला आहे की कॅल्क्युलेशन इझी होईल. तुम्हाला एक्झाम मध्ये इझी कॅल्क्युलेशन वाला दिला असं काय नाही आहे. बघा, 600 नॅनोमीटर जर याची वेव्हलेंथ असेल तर फ्रिक्वेन्सी सांगायचं. फॉर्म्युला काय आहे, सो फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू सी बाय लॅमडा. सी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. 3 × 10⁸ डिवायडेड बाय, आता ही मीटर पर सेकंड आहे म्हणजे ही व्हॅल्यू पण मीटर मध्ये कन्वर्ट केली पाहिजे. आपल्याला माहिती आहे 600 नॅनोमीटरचं कन्व्हर्जन जे आहे ते कशा पद्धतीने लिहिणार आहे. सो लॅमडा इज इक्वल टू 600 नॅनोमीटर म्हणजेच 600 × 10⁻⁹ मीटर. आता 600 × 10⁻⁹ मीटर, या दोन शून्य जर तिकडे गेल्या तर काय येणार, 6 × 10⁻⁷. तुम्ही डायरेक्ट इथे पुट करताय 6 × 10⁻⁷. तो आन्सर तुमचं इथे भेटेल बघा, 3/6 म्हणजे 0.5. सो 0.5 × हे -7 वरती गेल्यावर +7 होणार म्हणजे हे येणार 15 आणि सेकंड इनवर्स म्हणजेच हर्ट्स मध्ये आन्सर येणार आहे. फायनल आन्सर तुमचं येईल 5 × 10⁻40. ओके, हे तुमचं आन्सर भेटलेलं आहे कशासाठी, फ्रिक्वेन्सीसाठी. ओके, क्लिअर आहे का? सो या पद्धतीने सिंपल तुम्ही आन्सर काढू शकता. हे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट, आता या साईडला तुम्हाला एक क्वेश्चन दिसत असेल जो की प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, नीट मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. ओके, एकदा पॉज करा व्हिडिओ, हा क्वेश्चन सॉल्व्ह करा. माझी गॅरंटी आहे की तुम्हाला 100% क्वेश्चन सॉल्व्ह. फक्त क्वेश्चन रीड करा, त्यामध्ये काय माहिती दिलेली आहे, काय माहिती विचारलेली आहे ते फाइंड करा. आणि ऑप्शन जर तुम्ही बघितला तर ऑप्शन्स थोडे जवळ आणि क्लोजली दिलेले आहेत. त्यामुळे तुमचा आन्सर जे पण असेल ते व्यवस्थित पॉइंट मध्ये आन्सर काढा, तरच तुमचं करेक्ट येणार आहे. नाहीतर अप्रॉक्सिमेट केल्यानंतर तुम्हाला ती कन्फ्युजन होईल की नेमका ऑप्शन कोणता चूज करायचा आहे. ओके, तुमचा आन्सर जे पण आला असेल ते तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला नक्कीच सांगा. तुम्ही ज्या या टाइम स्टॅम्पला तुम्ही बरोबर कमेंट सेक्शन मध्ये ते आन्सर सांगा, ज्यावर मला हे पण समजेल की कोण आपलं लेक्चर शेवटपर्यंत पाहत आहे आणि कोण फक्त टाइमपास साठी येत आहे. ठीक आहे, सो लेक्चर तुम्हाला आवडलंच असेल, असेच तुमचे कॉन्सेप्च्युअल गोष्टी जर कंप्लीट करायच्या असतील तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. आणि ज्या पण विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होतं वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, वेव्ह नंबर, एम्प्लिट्यूड हे कसं काढायचं आहे, हे नेमकं काय आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. आणि तोपर्यंत भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.